संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु समर्थ अंबीर बाबा, सर्व संतांनी, एकनाथ महाराज असतील, नामदेव महाराज असतील, कबीर महाराज असतील, गोरोबा काका असतील, नरारी सोनार असतील, सावता महाराज असतील, शेणा नवे असतील, सर्व संतांनी भगवंताचं नामस्मरण केलेलं आहे. नवे मुसलमान मधला जो मुख्य होता त्यानेही हे नामस्मरण केलेलं आहे. येशू ख्रिस्तानं 12 वर्षे हिमालयाच्या कुशीमध्ये नामस्मरण केलेले आहे. येशू ख्रिस्ताचे गुरु कोण? बाबाजी चैतन्य. तुकाराम महाराजांचे गुरु कोण? बाबाजी चैतन्य. म्हणजे येशू ख्रिस्त आणि तुकाराम महाराज हे गुरुबंधू झाले. पहा, परराष्ट्रात येऊन हिमालयाच्या कुशीमध्ये 12 वर्षे येशू ख्रिस्तानं नामस्मरण केलं. हेच नामस्मरण तुकाराम महाराजांनी हेच नामस्मरण केलं. सर्व संतांनी हे नामस्मरण करून देव पाहयाशी गेलो, तेथे देव जीवनात ठेवलो. आध्यात्मिक शिबिराची तपश्चर्या, तुमच्या नामाची तपश्चर्या 15 वर्षे उद्या पूर्ण होती. 15 वर्षे तुम्ही तुमच्या नामाची तपश्चर्या या जागेमध्ये केलेली आहे. 12 वर्षाचं एक तप आणि पुन्हा 3 वर्षे झाली, म्हणजे 1.25 तपाची एक तप अधिक 3 वर्षे 4 म्हणजे 1.25 तप. इथे या जागेमध्ये ध्यानाची पावर निर्माण झालेली आहे. म्हणजे मी नेहमी सांगत असतो, या गावामध्ये तमनर आखाड्यामध्ये ज्या वेळेला जंगल होतं, मोठं जंगल होतं, त्यावेळेला ऋषीमुनींनी इथं तपश्चर्या केलेली आहे. म्हणून सगळे भगवंताच्या नामाकडं वळलेले आहेत. उशिरा का होईना अंतःकरणात प्रेमाचा भाव तयार होत आहे. आपण भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि नित्यनेमानं दररोज 24 तासातला 1 तास भगवंताच्या नामासाठी दिला पाहिजे. भगवंताचं नामस्मरण सोपं आहे, पण बसायला तुम्ही तुमच्या मनाचा निर्धार कायम ठेवला पाहिजे. नियम मोडता कामा नाही. जसं आपल्याला भूक लागली की अन्न पाहिजे, तसं आपल्या 24 तासातला 1 तास नामाची भूक लागली पाहिजे. 1 तासाची भूक लागलीच पाहिजे. 1 तास नित्यनेमानं नामस्मरण केलं गेलं पाहिजे. हा आपल्या अंतःकरणामध्ये, या आध्यात्मिक शिबिरामध्ये मनामध्ये अंतःकरणपूर्वक, प्रेमपूर्वक शपथ घेऊन 1 तास नित्यनेमानं नामस्मरण करा. पुन्हा आपलं आध्यात्मिक शिबिर 16वं येतं. त्यावेळेला सगळ्यांचा लय लागला पाहिजे, अनुभव आला पाहिजे. अनुभवाची अनुभूती लगेच निर्माण झाली पाहिजे 16व्या आध्यात्मिक शिबिरामध्ये.
आपला शिबिरातला हा तिसरा दिवस आहे. तिसरा का चौथा तिसरा दिवस आहे आणि उद्या शेवट होणार आहे. परमार्थ म्हणजे या ठिकाणी तुम्ही आम्ही आपला प्रपंच सोडून 4 दिवस या ठिकाणी प्रवचन नामस्मरण करण्यासाठी वेळ देता. पहाटे उठून ब्राह्म्य मुहूर्तावर 1 तास 2 तास 3 तास ज्यांना जसं जमल ते या ठिकाणी करत आहेत. आणि हा सोहळा सो परमात्मा पांडुरंग हम जीवात्मा, जीव आणि पांडुरंग दोन्ही निराकार या सोहळ्यामधला अधिकार तुम्हाला प्राप्त करून देतात. देहाची पासोडी शुद्ध करून या. कलियुग आहे, कालाचा ओघ आहे, परिस्थिती अवघड आहे. कलियुगामध्ये आयुष्य 100 वर्षाचं आहे, पण निम्मी झोपेत जातात. निम्म आयुष्य तुमचं झोपेमध्ये जातं. उरलेल्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये तुम्ही बालपण, तरुणपण आणि म्हातारपण या शरीराचा उपभोग घेता. पण त्यामध्ये असणारा मालक जीवात्मा हा नामावर तरलेला आहे. त्याला नामाची ओढ सारखी लागलेली आहे, म्हणून या देहात थांबतो. जीव नसेल, तुमच्या देहाची किंमत शून्य. कुणी तुम्ही किती कमवलं असलं 1 तासभर बरोबर घेऊन जाणार नाही. पण केलेलं कर्म, क्रियामान कर्म, शरीरानं, वाचेनं, मनानं केलेलं कर्म ते सत्वगुणी आहे का रजगुणी आहे का तमगुणी आहे का शुद्ध सत्वगुणी आहे. शुद्ध सत्वगुणी भगवंताचं नामस्मरण करणाऱ्याच्या अंतःकरणातच शुद्ध सत्वगुणाचा भाव तयार होतो. जे नामस्मरण करणार नाही ते कर्माच्या बंधनामध्ये अडकून ते या जीवाला पुन्हा अनेक जन्मामध्ये फिरायला लागतं. म्हणून अनेक जन्म न फिरता पुन्हा आपण मनुष्य देह धारण करून भगवंत स्वरूपामध्ये एकरूप होण्याचं कार्य करा आणि याच मातृभूमीमध्ये जन्म घेण्याचा अधिकार प्राप्त करून घ्या. भगवंताच्या नामाच्या पावरनं. भगवंताचं नामाची पावर लाख मोलाचं आहे, याची किंमत करता येणार नाही. सगळी किंमत होईल, पण नामाची किंमत होणार नाही. नामा सरिसा चारी रिगे हृदया माघारी, तेने धाके अभ्यंतरी होय लागे शरीर शुद्धी. काय प्राप्त झालंय तुम्हाला? तुमचं शरीर शुद्धीचं कार्य या आध्यात्मिक शिबिरामध्ये तुम्हाला प्राप्त झालेला आहे. आरोग्य प्राप्त करण्याचा अधिकार नामामधून तयार झालेला आहे. नामा सरिसा सारी. नामाचा अधिकार एवढा आहे, तुम्ही नामस्मरण नामा सरिसा चारी, नामाच्या पावरनं हरीला प्राप्त करून घेण्याचा अधिकार तुम्हाला या आध्यात्मिक शिबिरामध्ये मिळालेला आहे. आपण काय मिळालं त्याचा विचार न करता आपलं
भाग्य उदयाला आलेलं आहे. भाग्यवंताच्या घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन. तुमची वाट भगवंत पाहतोय. नामस्मरण केलं, भगवंत तुमची वाट पाहतोय. माझा भक्त माझ्याकडं कधी येईल, म्हणून नामावर लक्ष द्या. तरी अवधान एकले दिजे. काय माऊली सांगतात? तरी अवधान एक लक्ष, तरी अवधान एकले दिजे. एक लक्ष द्या. काय सोपं गणित इतकं करून माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या रूपानं प्रगट केलेला भक्तीच्या प्रेमाचा भाव. तरी अवधान एकले दिजे. एक लक्ष द्या. नामाकडं एक लक्ष देण्यामध्ये जो आनंद आहे तो तुम्हाला कशातही मिळणार नाही. प्रपंचात सुद्धा आनंद मिळत नाही. प्रपंचात एक कार्य केलं की दुसरं कार्य पुढे येऊन पडलेलं असतं. तुम्हाला प्रपंच मोकळा सोडित नाही, गुंतवून टाकतो. म्हणून 24 तासातला 1 तास निश्चयात्मक स्वरूपामधून भगवंताच्या नामासाठी द्या. शिबिर संपलं तरी दररोज आपल्या घरामध्ये सर्वांनी आसन घालून भगवंताच्या नामाचं ध्यान करा. 1 तास सगळ्यांनी करा. लहान थोर, स्त्री पुरुष सर्वांनी, वयस्कर असू द्या, बाल असू द्या, कोणी असू द्या, सगळ्यांनी 24 तासातला 1 तास भगवंताच्या नामासाठी द्या. जाती यायची घडी पुन्हा नव्हे. मिळालेल्या मनुष्य जन्माच्या आयुष्यामध्ये, मिळालेल्या मनुष्य देहाच्या जन्माच्या आयुष्यामध्ये 24 तासातला प्रत्येक दिवसातला 1 तास भगवंताच्या नामासाठी द्या. जाती यायची घडी पुन्हा नव्हे. आता आपण या ठिकाणी ज्या क्षणाला बसलो, ज्या क्षणाला नामस्मरण केलं, ज्या क्षणाला आपण प्रवचन ऐकतो, पुन्हा ती घडी येत नाही. जाती यायची घडी पुन्हा नव्हे. हा सोहळा आहे. मनुष्य देहातल्या प्रत्येक जीवाचा ध्यानरूपी मूळ नामस्मरणाच्या स्वरूपातला हा सोहळा सर्वांना सारखा येथे आहे. सर्वांना सकळाशी अधिकार. यारे यारे लहान थोर, याती जाती भलते नर नारी. कोणी असा कलियुगामध्येच धर्म, पंथ, जात वाढलेले आहेत. तो अमक्या जातीचा, तो तमक्या जातीचा कलियुगामध्ये वाढलेले आहे. जात आहे. धर्म कोणाचे किती आहेत तपास नाही. म्हणून संस्कृतीमध्ये संस्कार सगळ्या देशामध्ये, सगळा परदेश असो, आपला देश असो, तमन राखडा असो, कोडाय असो, सर्वांचं सारखं नामस्मरण सर्वांना सारखं दिलेलं आहे. भगवंतानं श्वासामध्ये नाम सर्वांना सारखं देऊन टाकलंय. का वेगवेगळं दिलंय? नाम वेगळं वेगळं नाही. नाम एक आहे. आणि आज कलियुगामध्ये अनेक जण अनेक पद्धतीनं भगवंताचं नामस्मरण करण्याचा
योग प्रतिपादन करतात वेगवेगळं ते शब्द ब्रह्मामधून. पण तुम्ही सगळ्यांना श्वास सारखा दिलाय का बदल केलाय? श्वासामध्ये आत श्वास घेणं बाहेर सोडणं, तो 2 सेकंदात आत जातो, 2 सेकंदात बाहेर येतो. 1 मिनिटामध्ये 15 नामं, 1 तासामध्ये 900 नामं, 24 तासामध्ये 21,600 नामाचा जप आपल्या जीवाच्या ठिकाणी चालू आहे. लक्ष द्या, नका देऊ. पण तुमचा जीवात्मा नामावर तरलेला आहे. नामे तरला नाही कोण, ऐसा देवा निवडून द्या. नामावर कोण तरला नाही. राजापासून गरीबापर्यंत सर्व भगवंताने श्वास सारखा दिलेला आहे. मग राजाचा श्वास वेगळा, गरीबाचा श्वास वेगळा आहे का? एक आहे. तुमचा आमचा सर्वांचा श्वास एक आहे. तरी अवधान एकले दिजे. माऊलींची ज्ञानेश्वरीतली 9व्या अध्यायातली 1ली ओवी. तरी अवधान एकले दिजे, एक लक्ष द्या. आजचं आपलं आध्यात्मिक शिबिर उद्या सकाळचा ब्राह्म्य मुहूर्त झाला, प्रवचन झालं, संपणार आहे. पण तुमचं प्रपंचातलं जीवन चालू राहणार आहे. प्रपंच करायचा नेटका, मग एक परमार्थातला गुटखा, 1 तास भगवंताचं नामस्मरण घेण्यासाठी विसरू नका. आम्ही विसरत नाही. ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानेश्वरी सांगते, तरी अवधान एकले दिजे, एक लक्ष द्या. देताय एक लक्ष. कोण देतोय? तयार होत नाही. म्हणजे आपण कमी पडतोय. सगळ्यांना माऊलींची, तुकाराम महाराजांची, सद्गुरू समर्थ अंबिकर बाबांची प्रेमाची विनंती आहे. प्रपंच करा. देहासाठी अन्न वस्त्र निवारा धनसंपत्ती मिळवण्यासाठी, पैसा मिळवण्यासाठी आपला उद्योग धंदा करा. उद्योग धंदा करून 24 तासातला 1 तास भगवंताचं नामस्मरण करा. हा अधिकार माणसाला आहे, इतर प्राणी आहे. किती 84 लक्ष योनी आहेत. योनी किती आहेत? 84 लक्ष आहे. त्याच्यातली मनुष्य योनी ही श्रेष्ठ आहे. 83,99,999 योनीमध्ये गेलेले जीवात्मे त्या देहासाठी आहार, निद्रा, भय आणि मैथून या 4 गोष्टी त्या देहाचा उपयोग करतात, नामस्मरण करत नाही. माणसाला तो अधिकार आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, देव पाहोयाशी गेलो, तेथे देवाची होणी ठेलो. देवरूप होण्याचा अधिकार या देहात आहे. आपण तो मिळवला पाहिजे. स्वातंत्र्य
आपल्याला भारताला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे त्यावेळी त्या जनतेने पुकार केलेला होता. महात्मा गांधीच्या एका आवाजाबरोबर 42 कोटी जनता ब्रिटिशांना सांगितलं चले जाओ, एकत्र आली. तसा मनुष्य देहातला जो जन्म आहे त्या जीवाला भगवंताच्या नामाची आवड आहे, तो भगवंताच्या नामावर तरलेला आहे, म्हणून तुमच्या देहामध्ये तो थांबलेला आहे. जीव निघून गेलेला की तुमच्या देहाची किंमत शून्य आहे, कोणी विचारित नाही. आवरा लवकर, लवकर आवरा सांगतात. मग जोपर्यंत जीवात्मा आहे तोपर्यंत तुमच्या देहाची मजा आहे. मग तो खाण्यापिण्यासाठी त्याचा वापर या देहासाठी करायचा, पण नामासाठीही वापर करा. 1 तास 24 तासातला 1 तास विसरू नका, विसरू नका. 1 तासामध्ये भगवंताच्या नामामध्ये नामरूपा. पुढल्या शिबिरामध्ये सगळ्यांना आनंदाची आनंद तयार झाला पाहिजे. आनंदाच्या डोही, आनंदाचा कंद, आनंद तयार झाला पाहिजे नामाचा. मग शरीर आरोग्य काय मिळणार? पहिलं शरीर आरोग्य. कलियुगामध्ये नवीन नवीन रोग येतात, एक गेला दुसरा येतो. कोणता आला होता इथं आता? मधी रोग, कोरोना आता आहे. कोरोना कोण मेलं का? मग सुरुवातीला कोरोना आला की माणसाला भीती वाटायची. एवढं या विज्ञानामध्ये प्रचार झालेला होता, त्यामुळं भीतीने लोक मेली, कोरोनाने नाही. म्हणून कोणता रोग येऊ द्या, पुढं येऊ द्या, कोणते, हा कोरोना संपला, पुढं कोणता तरी एखादा नवीन रोग उगवल म्हणजे तो प्रचारात येईल. ते रोग काही करीत नाही. कसलाय रोग असू द्या, नामाच्या पावरने बरा होतो. हाडाचा कॅन्सर असू द्या तरी तो नामाच्या पावरनं नामस्मरण केलं की बरा होतो. शिरूर तालुक्यामध्ये शेरी वस्ती आहे. त्या शेरी वस्तीवर एका मातेच्या लहान मेंदूमध्ये कॅन्सर होता. कॅन्सर काढण्यासाठी लहान मेंदूमुळं ऑपरेशन करता येईना. त्या मातेनं नामस्मरण केलं. 9 महिन्यामध्ये असणारा कॅन्सर रोग संपून टाकला. हाडामध्ये असू द्या, कशामध्ये असू द्या, फक्त नामस्मरण दररोज 1 तास नामस्मरण केलं, रोग कसलाही असला तरी बरा होतो. नामाची पावर आहे. म्हणून तुम्ही आम्ही सर्वांनी नित्यनेम नामी तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. तुमच्याजवळ लक्ष्मी वल्लभ भगवंत आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, देव घ्या कुणी, देव घ्या कुणी, आयता आला घर पुसवणी. तुमच्या देहामध्ये आयता देव येऊन पोचलेला आहे. पहा, भुवयांच्या वरला भाग आपला
डोक्याचा अंडाकृती गोलाकार आहे आणि भुवयांचा खाल्ला भाग आकारी आहे. खाल्ल्या भागाला शरीर म्हणतात, देह म्हणतात आणि भुवयांचा वरला भाग आहे त्याला ब्रह्मांड म्हणतात. कोणाला दिलं नाही सांगा? राजापासून सगळ्यापर्यंत गरिबापर्यंत स्त्री पुरुष सर्वांना सारखं ब्रह्मांड देऊन टाकलेलं आहे. त्या ब्रह्मांडामध्ये प्रकाश मेंदूच्या पोकळीमध्ये प्रकाशमान स्वरूपामध्ये भगवंत राहतो आणि बेबीच्या पाठीमागं अंतःकरण आहे त्या ठिकाणी जीव राहतो. जीव आहे म्हणून जिवंत आहात. जीव निघून गेला तुमच्या देहाची किंमत शून्य. म्हणून आता देहात जोपर्यंत जीव आहे तो नित्यनेहमी 24 तासातला 1 तास भगवंताच्या नामासाठी दिल्याशिवाय राहू नका. हा खरा भक्तीतला सोहळा आहे. आध्यात्मिक शिबिरामध्ये आत्मस्वरूपामध्ये जाण्यासाठी दिलेलं नामस्मरण श्वासामध्ये आत श्वास घेताना असो बाहेर सोडताना हम या नामाच्या ध्वनीवर लक्ष तरी अवधान एकले तिथे काय माऊली आहे. नवले साहेब माऊली काय सांगतात? तरी अवधान एकले तिचे एक लक्ष द्या. देता येईल पण माणसं कंटाळा करतात. बाहेरची माया प्रपंचाची माया सोपी नाही, ती अवघड आहे. तरी माणसं त्या मायेच्या पाठीमागं पळतात. माझं माझं किती माझं, आपलंही माझं दुसऱ्याचंही माझं. इतकी ती माया जबरदस्त आहे. किती जबरदस्त आहे. आपलं तर आपलं आहे पण दुसऱ्याचं हिरावून घेण्यासाठी प्रयत्न करते ती माया. म्हणून कोणाच्याही कोणाला घेण्याचा अधिकार नाही, पण माणसं त्याचा वापर केल्याशिवाय राहत नाही. म्हणजे दुसऱ्याचं चांगलं देखवत नाही. त्याचं चांगलं चाललंय मग त्याच्या चांगल्या कार्यामध्ये काय विघ्न आणायची ते प्रयत्न करतात. इतका माणसाच्या अंतःकरणात द्वेष आहे. द्वेष काढून टाका. राग द्वेष मत्सर इच्छा वासना भुली भ्रांती हे सगळे विकार बाजूला काढा आणि विवेक वैराग्य बोध ज्ञान ध्यान भक्ती हे करीत राहा. प्रेमाने प्रेम वाढले जाते, द्वेषाने द्वेष वाढला जातो. एकमेकाचा द्वेष केला वाढला जातो. पण प्रेमानं प्रेम केलं माणसं एकमेकांजवळ येऊन पोहोचतात. म्हणून सगळ्यांनी प्रेमानं वागणं हाच खरा स्वधर्म आहे. म्हणून माऊली सांगतात स्वधर्म जो बाप्पा तोच नित्य यज्ञ जान पा. म्हणून वर्तता येते पापा संचारू नाही. स्वधर्म स्व कोण आहे, मी कोण आहे हे समजून घ्या. मी देह म्हणजे मी नाही, पण देहात असणारा मालक जीवात्मा तो मी आहे. त्या जीवाचा स्वधर्म भगवंताचं नामस्मरण करणं हा खरा त्याचा स्वधर्म आहे. तो सर्वांचा सारखा आहे. येथे आहे सकळाशी अधिकार. सगळ्यांचा अधिकार भक्ती प्रेम सुख सोहळ्यामध्ये
रमलेला आहे. म्हणून बाबांनो, 16व्या वर्षी तुमच्या नेवासे गावातल्या शिवालयाच्या मंदिरामध्ये 16व्या वर्षी ज्ञानेश्वर माऊलींनी तुमच्या नेवासे गावातल्या शिवालयाच्या मंदिरामध्ये गीताशास्त्राच्या 700 श्लोकावर 9034 ओव्या लिहिल्या. त्यावर नामदेव महाराजांनी अभिप्राय प्रकट केला. नामामने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी, तरी अवधान एकले तिचे. तरी का सांगितलं जातं? माऊलींची ज्ञानेश्वरी या शब्दामध्ये तरी अवधान एकले तिचे, एक लक्ष द्या. इथे सुंदर असं माऊलींची शिववीचे शब्द आहेत. आपण शब्द बोलतो व्यवहारातले, माऊलीचे शब्द आहेत परमार्थातले. प्रवचन असतं परमार्थातलं, कीर्तन असतं परमार्थातलं. म्हणून माऊलींनी 9व्या अध्यायात कीर्तनामध्ये नाचो कीर्तनाची या रंगे, नाचिले व्यवसाय पायची ताचे, ऐसा कीर्तनाचा सोहळा. एक कीर्तन ऐकलं तर सगळे विकार बाजूला जाऊन तो माणूस त्या परमार्थामध्ये, भक्तीमध्ये रममाण होतो. यारे लहान थोर, या भलते जाती भलते नर. कोणी असा सर्वांना सारखं नामस्मरण करण्याचा अधिकार आहे. हा सोहळा आहे. हा सोहळा कुठे मिळणार नाही. तमनर आखाड्यावर होणाऱ्या भक्तीतल्या आध्यात्मिक शिबिरातल्या सोहळ्याचा आनंद माऊली सांगतात. तरी अवधान एकले तिचे. फक्त एक लक्ष द्या. 24 तासातला 1 तास भगवंताच्या नामासाठी द्या. पोट तिडकीने सांगतो. माऊलींच्या अंतःकरणातला भाव सांगतो. तुकाराम महाराजाच्या अंतःकरणातला भाव आहे. नामदेव महाराजांच्या अंतःकरणातला भाव आहे. एकनाथ महाराजांच्या भक्तीतला सोहळा आहे. गोरोबा काका, नरहरी सोनार, सावता महाराज, सर्व संतांच्या अंतःकरणातला भक्तीतला भाव आहे. तरी अवधान एकले तिची. एक लक्ष द्या. असा सोहळा मिळणार नाही. किती तुम्ही पुढे गेला, तुम्हाला असं प्रवचन आणि कीर्तन करायला माऊलींनी 9व्या अध्यायातल्या 14व्या श्लोकामध्ये सांगितले. नाचू कीर्तनाची रंगी, नाचिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे. तेथे नामच नाही पापाचे, ऐशे केले. ऐशी कीर्तन मर्यादा आहे. कीर्तनानं एक कीर्तन ऐकलं, सगळे असणाऱ्या आपल्या अंतःकरणातल्या रागाचा, द्वेषाचा, मच्छराचा, इच्छेचा, वासनेचा सगळ्यांचा भाव म्हणजे वाईट विषय आपल्या अंतःकरणातून बाजूला जाईल आणि चांगले विषय म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये चांगले विचार येतील. चांगल्या विचाराचा भाव तयार होईल. विवेक, वैराग्य, बोध, ज्ञान,
भक्ती असा ज्ञानाचा अधिकार नामामधून प्रगट होईल. आपण ना 1 तास 24 तासातला नामासाठी द्या. नामा आपल्याला पोटाला आहार लागतोय. ईदभर पोटासाठी पहा केवढ्या आटाटी. एवढा मोठा प्रपंच उभा तुम्ही करता त्या ईदभर पोटासाठी, पण ते काय भरत नाही. ईदभर पोट कोणाचं भरलेलं असेल की मी पुन्हा काहीही 10 दिवस जेवणार नाही, 1 महिना जेवणार नाही, असं कोणी सांगू शकतं का? ईदभर पोटामध्ये सकाळी जेवला, दुपारी जेवण पाहिजे, दुपारी जेवला, संध्याकाळी जेवण पाहिजे. सगळ्यांना सारखं आहे. इथं काय भेद भगवंताने ठेवला नाही. आणि तुम्ही मात्र भेदात्मक स्वरूपामधून एकमेकाशी वागता, एकमेकाशी प्रेमाने वागा. प्रेम बळावे, द्वेषाने अधिक वाढतो द्वेष. प्रेमानं प्रेम वाढलं जातं आणि द्वेषाने एकमेकापासून दूर जातो. म्हणून माणसाने माणसाचा कधी द्वेष करूच नये. हा खरा भक्तीतला सोहळा आहे. या सोहळ्यामध्ये खरा आनंदाचा सोहळा. माऊली सांगतात, तरी अवधान एकले दिजे. एक लक्ष द्या. काय न लगत पैसा, न लगे अडका रुका. एक लक्ष. किती एक लक्षाचा स्वरूपातला आनंदाची आनंद तुम्हाला आम्हाला आपल्या जवळ आहे. आणि आपल्या जवळ दुःखाची दुःख आपल्याच जवळ आहे. पण आपण दुःखात होरपळतोय. काय सांगितले? सुख जवा पडे आणि दुःख डोंगरा एवढे. तुमच्या प्रपंचामध्ये तुम्हाला दुःख आहे, सुख नाही. सुख थोडं आहे. थोड्या सुखासाठी तुम्ही धडपड राहता, दुःखाकडं लक्ष देत नाही. सगळं दुःखच दुःख प्रपंचामध्ये भरलेलं आहे. त्याचा नाश करायचा असेल तरी अवधान एकले दिजे. एक लक्ष द्या भगवंताच्या नामाकडं. नामाची पावर. नामा सरिसा सारी लिगे हृदया माधारी. तेने धाके अभ्यंतरी होवे लागे शरीर शुद्धी. 1 तास नामस्मरण केलं तर आपलं हृदय शुद्ध होईल. झटका येणार नाही. अहो काय झालं? हो झटका आला, त्याला झटका आला तर आजारी नाही, काय नाही. मग छातीवर दाब आला आणि दाब आला की माणूस म्हणतो झटका आला. आपल्या हृदयावर दाब येतो. काय येतो? प्रपंचातल्या सगळ्या कार्यातल्या दुःखाचा भोग, त्याची आठवण प्रपंचातल्या दुःखाची तयार झाली, हृदयात तयार झाली की दुःख झालं की झटका आला. थांबत नाही. म्हणून तो झटका येऊ नये म्हणून 1 तास
भगवंताचं नामस्मरण करा. मरण यावं, चांगलं यावं. मरण कसलाही रोग नाही, कसलाही पाठीमाग त्रास नाही, किंवा आपल्याला पाठीमागची काळजी नाही. असं असताना सुंदर मरण यावं. झटका नको, काय नको, सहज 1 तास नामस्मरण केलं की नामामध्ये देह सोडता यावा. नामामध्ये देह सोडला की तो भगवंत स्वरूपामध्ये जाऊन मिळतो मरण समाधी शेवटच्या क्षणी. मग तो जीवात्मा भगवंत स्वरूपामध्ये जाऊन मिळतो. पुन्हा मनुष्य देहामध्ये भक्तीच्या कुळामध्ये जन्म घेऊन भगवंताच्या नामाचं नामस्मरण करून भगवंत स्वरूप होतो. एवढी पावर आपण नित्यनेमानं 1 तास नामस्मरण करीत राहिलो तरी मरण सुंदर येते. मरण त्रास नाही, काय नाही, काय नाही. नामस्मरण करता करता देह सुटला जातो. 80, 90, 100 वर्ष झाल्यानंतर, आधीच नाही, 50 वर्षामध्ये नाही, 25 वर्षामध्ये नाही, 22 वर्षामध्ये नाही. ज्यांना मरण आलं, रोगराई, कलियुगामध्ये रोगराई वाढलेली आहे. हा एक नवीन रोग आला की तो गेला की दुसरा येणार आहे. आता कोणता रोग येईल सांगता येत नाही. एक रोग येईल. रोग फार आहे, वाढत चाललेले. तापच एक आहे, पण त्या तापामध्ये अनेक नावं आहेत. ताप एक, तापलं जातं शरीर, पण त्याच्या तापामध्ये अनेक सांगतो. हा डेंगू ताप आहे, चिकुनगुनिया आहे, मग अनेक नावं दिली जाती. ताप एक, पण नावं वेगळी. तसं रोग जरी कसलाही असला तरी भगवंताच्या नामाने तो रोग, ताप जरी असला तरी बराव होतो, आणि कॅन्सर असला तरी बराव होतो. पण 1 तास भगवंताचं नामस्मरण नित्यनेमानं केलं पाहिजे. नियम मोडता कामा नये. भक्तीच्या सोहळ्यामध्ये नियमाला फार महत्त्व आहे. जसं प्रपंचात उद्योगधंदा करताना जर आपण कसर केली तर आपल्याला यश येत नाही. म्हणून आपण उद्योगधंद्यात लक्षपूर्वक कार्य करतो. तसं 24 तासातला 1 तास भगवंताच्या नामासाठी लक्षपूर्वक द्या. तरी अवधान एकले दिजे, एक लक्ष द्या. माऊलींची ओवी आहे 90व्या अध्यायातली. तरी अवधान एकले दिजे, एक लक्ष दिलं, नाम 1 तास केलं तर काय मिळणार आहे? मग सर्व सुखाशी पात्र होईचे. माऊली पुढं काय सांगतात? जर नित्यनेमानं 1 तास नामस्मरण केलं, नामावर लक्ष ठेवलं 1 तास नित्यनेमानं, तर मग सर्व सुखाशी पात्र होईचे. काय सर्व सुख? शरीर, आरोग्य. प्रपंचात सगळ्यांचं एक मत, आणि सगळे एकमेकाशी प्रेमानं वागतील. 1 तासाच्या भगवंताच्या नामाच्या पावरनं. तरी अवधान एकले तुझे,
मग सर्व सुखाशी पात्र होईल. शरीर आरोग्य, घरामध्ये एक मत, सगळ्यांचं प्रेमाने वागणं आणि प्रपंचातल्या अडीअडचणी संपुष्टात येणं. प्रपंचात अडीअडचणी आल्या तरी 1 तास तुम्ही नामस्मरण करत असाल, त्या नामाच्या पावरनं तुमच्या अडीअडचणी कशा संपून जातील हे तुम्हाला कळणार नाही. तरी अवधान एकले दिजे, एक लक्ष द्या. माऊलींची ज्ञानेश्वरी आहे. मग सर्व सुखाशी पात्र होईजे हे माऊलींनी पुढल्या पदामध्ये सांगून टाकलं. सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर. सर्व सुखाचं आगर आहे नाम. सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचं आगर आहे नाम. नामाच्या पावरनं सगळ्या गोष्टी तुमच्या सुरळीत होतील. तुमच्या प्रपंचातल्या अडीअडचणी सुद्धा कशा सुटून जातील तुम्हाला कळणार नाही. अडीअडचणी राहणार नाही. तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईल. सर्व सुखाला पात्र व्हाल. 24 तासातला 1 तास भगवंताच्या नामातला फार मोठा लाभ आहे. भक्तीतल्या सोहळ्यातला फार मोठा लाभ आहे. हा लाभ माणसाकडे आहे, माणसासाठी आहे आणि तो स्त्री पुरुष सर्वांच्यासाठी सारखा आहे. येथे आहे सकळाचे अधिकार. सर्वांचा अधिकार सारखा आहे, कमी जास्त नाही. नामाची पावर करील त्याला सगळ्यांना सारखे मिळणार आहे. ही माऊलींनी शेवटी काय म्हटले, हे प्रतिज्ञे उत्तर माझे उघड ऐका. काय म्हटलं? हे प्रतिज्ञा उत्तर, प्रतिज्ञा केली. कलियुगामध्ये तुम्ही प्रतिज्ञा करता का? नाही बोलत, खरं बोलत नाही. खरं बोलायला कलियुगामध्ये थारा राहिला नाही. सगळं खोटं खोटं खोटं. म्हणून बाबांनो, माणसाने माणसावर प्रेम करताना काय खरं बोलल्याने काय होणार नाही. कोणी कोणाचं काय घेऊ शकत नाही. म्हणून प्रेमे प्रेम बळावे. प्रेमाने प्रेम वाढलं जातं. द्वेषाने अधिक वाढतो द्वेष. द्वेष करायला लागला की एकमेकापासून तुम्ही दूर जाल. मग प्रपंचात गावात राहून काय अर्थ राहणार नाही. म्हणून बाबांनो, प्रेमाने वागा. नामस्मरण करा. 1 तास 24 तासातला. हे 15वं वर्ष आहे. 15 वर्ष या जागेमध्ये, 15व्या वर्षापर्यंत या जागेमध्ये 3-4 दिवस भगवंताचं नामस्मरण घडलं जातं. संध्याकाळी 1 तास आणि पहाटे 3 ते 6 3 तास नामस्मरण घडलं जातं. जे करतात त्यांचंच घडलं जातं. आणि त्याची जी पॉवर असते नामाची, ती नामाची पॉवर हे वातावरण शुद्ध करीत असतं. म्हणून आध्यात्मिक शिबिरामध्ये आनंदाचे आनंद, आनंदाचा कंद
निर्माण होतो आनंदाची आनंद. हा सोहळा आहे, कुठे मिळणार नाही. जा, भक्तीतला सोहळा आहे. म्हणून या गावामध्ये ऋषी मुनींनी तपश्चर्या निश्चित केलेली आहे. म्हणून तुमच्या अंतःकरणात आध्यात्मिक शिबिर आलं आणि ते करण्याचा अंतःकरणातला भाव तयार झाला. म्हणून आधी भाव शुद्ध धर, अंगी वैराग्याचे बळ, भक्ती पाहिजे चिरजोड, याहुनी नेम कोणता. भक्तीतल्या सोहळ्यामध्ये 1 तासाचा नियम, 23 तास प्रपंचामध्ये घडून जा. 1 तास भगवंताच्या नामासाठी कार्य करीत राहा. पुढल्या शिबिरापर्यंत तुम्ही भगवंताचं नामस्मरण दररोज 1 तास केलं, त्या शिबिरात आनंदाची आनंद तयार होईल. आनंद, एवढा आनंद तयार होईल, तो आनंदाचा आनंद तयार होणार आहे. म्हणून प्रत्येक अंतःकरणामध्ये आध्यात्मिक शिबिराचा सोहळा पाहण्याचा योग तयार करा. म्हणून 1 तास नित्यनेमानं नामस्मरण करा. हे 15वं वर्ष आहे. ते आता आध्यात्मिक शिबिर उद्या परवा 2 दिवसात हा उद्या संपून जाईल. आज आहेत, उद्या संपून जाईल. म्हणून नित्यनेमानं प्रपंचात राहून प्रपंच करीत असताना 24 तासातला 1 तास सगळ्या लहान थोरांनी भगवंताचं नामस्मरण करा. 1 तास एवढीच तुम्हाला माऊलींची, तुकाराम महाराजांची, सर्व संतांची विनंती आहे. तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखाची पात्र व्हायचे. हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघड ऐका. माऊलींनी प्रतिज्ञा केलेली आहे. पुढल्या शिबिरामध्ये माऊलींच्या प्रतिज्ञेप्रमाणे सर्वांनी 3 तास 1 तास भगवंताचं नामस्मरण करून आध्यात्मिक शिबिराचा सोहळ्याचा आनंद भोगा. एवढीच प्रेमाची पण आग्रहाची विनंती आहे. आग्रह आहे पण प्रेममय स्वरूपामध्ये, रागामध्ये नाही. प्रेमामध्ये तुमच्या अंतःकरणात 24 तासातल्या 1 तासासाठी नामस्मरण करण्यासाठी आग्रह करत आहे. काय एक तास द्यायचा आहे, पण मन लावून द्यायचा. तिथं मन लावून द्यायचा. म्हणून केलेली प्रवचन रूपी सेवा वेडी का वाकडी देव जाणे. देव जाणे. आणि तुमच्या सगळ्यांच्या हृदयामध्ये असणारा परमात्मा पांडुरंग, त्या पांडुरंगाच्या चरणी प्रवचन रूपी शब्दाचा प्रवचन रूपानं केलेलं शब्द तुमच्या हृदयामध्ये भक्तीच्या सोहळ्यामध्ये 1 तास नामस्मरण करण्यामध्ये हा सोहळा उत्तम व्हावा एवढी आनंदाची इच्छा प्रकट करून प्रवचन रूपी सेवेचा लाभ तुमच्या अंतःकरणात तुमच्या रामाच्या चरणी अर्पण करून प्रवचन रूपी सेवेला विराम
देतो पुंडलिका